भंडारा जिल्ह्यातील चारही नगर परिषदांवर गेल्या 2 वर्षापासून प्रशासक राज आहे आणि त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागताना आपल्याला पाहायला मिळतो। आपण सध्या भंडारा नगर परिषदेसमोर बघू शकतो आपण मोठ्या प्रमाणात जे आहे इथे नागरिक येत असतात, परंतु त्यांना काही अडचणी ज्या आहेत ते सोडवल्या जात नाही, त्यामुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। सध्या आपण भंडारा नगर परिषदेसमोर गांधी चौक भंडारा येथे आहोत। जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी व साकोली अशा चारही नगर परिषदांवर गेल्या 2 वर्षापासून प्रशासक राज सुरू आहे। लोकप्रतिनिधींचा अभाव असल्याने शहराच्या विकास कामांवर याचा परिणाम झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। ओबीसी आरक्षण व प्रभागांची फेररचना आदींसाठी निवडणुका अडल्याचे सांगितले जात आहे, त्यामुळे निवडणुकींचा गुत्ता सुटणार तरी केव्हा असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे। भंडारा शहरात 8 फेब्रुवारी 2022 पासून प्रशासक राज सुरू असून यापूर्वी देखील शहर विकासात अडचणींची सोडवणूक तसेच जनसामान्याचे प्रश्न लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून सोडवले जायचे। मात्र चौमुखी विकासाची संकल्पना पूर्ण करण्यात लोकप्रतिनिधींची भूमिका महत्त्वाची ठरायची। मात्र गेल्या 2 वर्षापासून भंडारा जिल्ह्यातील या चारही नगर परिषदांवर प्रशासक राज असल्याने आता अनेक अडचणींचा सामना येथील नागरिकांना करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे या चारही नगर परिषदांमध्ये आता केव्हा निवडणुका होतील याकडे जे आहे नागरिकांचे लक्ष लागलेले पाहायला मिळत आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।